हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सध्या पितृपक्ष चालू आहे, काही ठिकाणी ह्याला पक्ष 15वडा म्हणतात, पितृश्राद्ध महिना म्हणतात। तर या पितृपक्षामध्ये आपण काय करतो, तर या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचं स्मरण करतो, पितरांना नैवेद्य अर्पण करतो, पितरांची प्रार्थना करतो, क्षमायाचना करतो। अजून काही आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तर त्याच्या निवारणासाठी आपण या 15 दिवसांमध्ये प्रयत्न करतो। असं म्हणतात की यमलोकातून यमदेव आपल्या पितरांना या 15 दिवसामध्ये पृथ्वी तलावर आपल्या वंशजांकडे जाण्यासाठी आणि तिथला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी किंवा आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी हे यमदेव आपल्या पितरांना पृथ्वी तलावर पाठवतात। तर मग हे पित्र आपल्या घराभोवती फिरत असतात, आपल्या उंबऱ्याच्या बाहेर तळमळत असतात की जेणेकरून आपण त्यांना कधी नैवेद्य देतोय किंवा कधी जेवायला घालतोय। असं म्हणतात की पितरांना वर्षभर यमलोकामध्ये किंवा मृत्यूनंतर मृत्यू पश्चात जेवण मिळत नाही, तर त्यांना ह्या 15 दिवसांमध्येच जेवण ग्रहण करण्याची परवानगी दिली जाते यमलोकांमधून, असं शास्त्रात सांगितलेलं आहे। गरुड पुराणात सुद्धा याचा उल्लेख आहे। त्यामुळे आपले पित्र हे आपल्या उंबऱ्याच्या बाहेर तिष्ठत असतात, म्हणजेच वाट बघत असतात की कधी आपण यांना जेवण देतोय। म्हणून आवर्जून प्रत्येक जण या पितृपक्षांमध्ये आपल्या पितरांना जेवण देत असतो। त्या त्या तिथीला आपल्या पितरांचं श्राद्ध करत असतात, त्या त्या तिथीला पितरांना नैवेद्य हा दाखवला जातो, तर्पण केलं जातं, पिंडदान केलं जातं, त्यांचं स्मरण केलं जातं। तर ही झाली मरणोत्तर गोष्ट आपल्या पितरांसाठी। पण एक छोटीशी गोष्ट सांगते की जोपर्यंत आपले आईबाप जिवंत आहे तोपर्यंतच त्यांची काळजी घ्या, त्यांच्या डोळ्यातून कधी पाणी येणार नाही असं वागा। मेल्यानंतर सगळेजणच हात जोडतात, माणूस मेल्यानंतर त्याच्या शांतीसाठी सगळेजणच प्रयत्न करतात, अख्खा गाव गोळा होतो। पण जेव्हा माणूस जिवंत असतो तेव्हाच आपल्या आईबापाला किंवा जी आपल्या घरातले लोक आहेत त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करा, कारण मरणोत्तर तर सगळेच प्रयत्न करतात। एक छोटीशी बाजू मांडण्याचा प्रयत्न करते, पटलं तर ह्या गोष्टी घ्या। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपल्याला या पक्ष 15वड्यात या पितृपक्षामध्ये काही संकेत मिळतात, हे शुभ की अशुभ हे कसं ओळखायचं। एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, एरवी आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या भोवताली किंवा आसपास एरियामध्ये भरपूर कावळे दिसतात, पण पितृपक्षामध्ये कावळे खूप कमी दिसतात, इव्हन दिसत नाहीत। बऱ्याच जणांना कावळ्याचं दर्शन होत नाही। आपण आपल्या पितरांच्या तिथीला त्यांचा नैवेद्य केल्यानंतर त्यांचा नैवेद्य हा आपल्या पत्र्यावर किंवा आपल्या टेरेसवर, आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या घरावर जिथं पक्षी येऊन खाऊ शकतात किंवा जिथं कावळा येऊन खाऊ शकतो अशा ठिकाणी ठेवतो। पण बऱ्याच वेळा आपल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही, याचा अर्थ आपल्यावर आपले पित्र नाराज आहेत। त्यामुळं आपलं काही चुकलं असेल तर आपण मनापासून त्यांची क्षमा मागायची। कधी काळी काही कारणास्तव आपण त्यांची तिथी घालू शकत नाही किंवा आपण त्यांना जेवण पोचवत नाही तर पित्र नाराज असतात, हे त्याचा संकेत आहे। कावळे खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात, तर हे या पाठीमागचं मोठं कारण आहे। पितृपक्षामध्ये तुम्ही लक्ष देऊन पहा की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला एरवी कावळे दिसतात त्या पद्धतीनं किंवा त्या प्रमाणात तुम्हाला सध्या पितृपक्षामध्ये कावळे दिसत नाहीत। तर पुढची एक संकेत आहे तो शुभ की अशुभ बघा। कधी आपल्याला या पितृपक्षामध्ये एखादा कावळा हा मातीत लोळताना जर का तुम्हाला दिसला तर ह्याचा अर्थ हा शुभ संकेत आहे आणि ह्याचा अर्थ आहे की तुमची लवकरच तुमच्या अडचणीतून सुटका होणार आहे। कोर्टामध्ये काही तुमचे केस असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो किंवा जे काही घरावर संकट असेल ते संकट लवकर दूर होणार आहे, हा या गोष्टीचा अर्थ आहे। जेव्हा तुम्ही कावळा हा मातीत लोळताना बघता हा शुभ संकेत आहे। पुढचा संकेत आहे की जर का तुम्हाला कावळा दिसला आणि कावळ्याच्या चोचीमध्ये अन्न दिसलं तुम्हाला किंवा एखादा घास दिसला तर हा सुद्धा शुभ संकेत आहे। हा शुभ संकेत याचा अर्थ की पित्र हे तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमचा नैवेद्य त्यांनी मान्य केलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे। जर का पित्रांच्या बाबतीतला हा संकेत कावळ्याच्या दृष्टीनं तुम्हाला दिसला तर, कारण कावळ्यांना आपण या 15 दिवसांमध्ये आपले पित्र मानतो,
पुढचा संकेत आहे, जर का कावळा तुम्हाला गाईच्या पाठीवर खरोचताना दिसला, म्हणजे चोचीनं काहीतरी खरवडताना दिसला, तर हा सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे. तुमच्या घरावर काही जर का अरिष्ट येणार असेल तर ते लवकरच टळणार आहे, हा त्या पाठीमागचा संकेत आहे. जर का गाईच्या पाठीवर तुम्हाला कावळा चोचीने खरवडताना दिसला तर या पितृपक्षामध्ये जर का पुढचा संकेत असा आहे, या पितृपक्षामध्ये जर का तुम्हाला डुकराच्या पाठीवर बसलेला कावळा दिसला तर हा सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे. डुक्कर जरी आपण क्षुद्र समजलं तरी डुक्कर हा वराह विष्णूचा अवतार आहे असं आपण मानतो. त्यामुळं डुकरांची सुद्धा, वराह अवतारांची सुद्धा काही भागात वराह देवता म्हणून पूजा केली जाते. जरी गलिच्छ असलं डुकर, घाण असलं तरी बऱ्याच ठिकाणी त्यांची पूजा केली जाते. त्यामुळं या पंधरवड्यात, या पक्ष पंधरवड्यात, या पितृपक्षामध्ये जर का कावळा तुम्हाला डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर अत्यंत शुभ संकेत आहे. कारण वराह अवतार, डुक्कर म्हणजे वराह अवतार, वराह अवतार म्हणजेच अर्थात विष्णूचा अवतार, आणि विष्णूची पत्नी कोण तर लक्ष्मी. तर जर का तुम्हाला डुकराच्या पाठीवर कावळा दिसला, याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये जे धन येण्याच्या गोष्टी, मार्ग आडले आहेत ते मोकळे होतील. तुमच्या घरामध्ये धन चांगल्या मार्गानं येणार आहे, किंवा पैसा कुठं अडकला असेल, कोणाकडे अडकला असेल, कोणी तुमचे पैसे उसने घेतलेले देत नसेल तर ते संपत्ती तुमच्याकडं चांगल्या मार्गाने माघारी येईल, किंवा तुमचं देणेकरी जो असेल तो स्वतःहून तुम्हाला पैसे देईल, असा या गोष्टीचा अर्थ होतो. बऱ्याच जणांचा विश्वास असतो या गोष्टींवर, बऱ्याच जणांचा नसतो. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवावा. शास्त्रामध्ये आपल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आत्ता शिकलेला माणूस यावर त्याप्रमाणे लवकर विश्वास ठेवत नाही. तर असो प्रत्येकाची इच्छा. तर पुढचा संकेत असा आहे की जर का तुम्हाला कावळा चोचीमध्ये एखादं फूल किंवा पान घेऊन तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या खिडकीमध्ये दिसला तर अत्यंत शुभ संकेत आहे. तुमच्या लेकरांवरचं, अर्थात तुमच्या मुलाबाळांवरचं संकट हा कावळा दूर करणार आहे. जर का त्याच्या चोचीमध्ये फूल असेल, क्वचित दिसतं बरं का असं, ज्यांच्या दारामध्ये बागबगीचा असेल आणि झाडं असतील तर झाडांवर भरपूर फुलं वगैरे फुललेली असतील तर कावळा हा कधी कधी फुलं तोडतो, त्याच्या चोचीमध्ये आपल्याला फूल दिसू शकतं. तर हा शुभ संकेत मानायचा आहे. पुढचा संकेत आहे, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की कावळा या पक्ष पंधरवड्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात दिसतो, पण जर का तुम्हाला या पितृपक्षामध्ये, या पक्ष पंधरवड्यामध्ये तुम्हाला जर का हिरव्यागार झालेल्या झाडांवर जर का कावळा दिसला तर तुमच्या बरकतीचं हे लक्षण आहे. तुमची बरकत किंवा तुमची प्रगती ही आता अत्यंत वेगानं होणार आहे, आणि तुम्हाला तुमच्या पितरांचे शुभ आशीर्वाद हे नक्कीच मिळणार आहे, हे त्यातून हा संकेत सांगतो. तर हे बरेचसे संकेत आहेत. अजून एक संकेत तो असा की आता गावाजवळ विहीर असते, शहराजवळ नसते, तर विहिरीजवळ तुम्हाला कावळा दिसला, तोंडामध्ये गवत घेऊन किंवा पाणवठ्याजवळ किंवा माठाजवळ किंवा पाण्याचं डबका असेल रस्त्याच्या कडेने किंवा कुठंही आजूबाजूला मैदानात, तर तिथं जर का तुम्हाला कावळा चोचीमध्ये गवत घेऊन दिसला तर ते सुद्धा भरभराटीचं लक्षण आहे, चांगलं लक्षण आहे. पुढचा संकेत असा की जर का तुम्ही पितरांना नैवेद्य ठेवला, आपण नैवेद्य एखाद्या पानावर किंवा एखाद्या डिशवर कावळ्यांसाठी ठेवतो, जर का तो कावळ्यानं ग्रहण केला, म्हणजे कावळ्यानं चाखला किंवा त्या नैवेद्यावर कावळ्यानं चोच मारली किंवा तो त्यातला थोडासा प्रसाद खाल्ला, तर आपण असं मानतो, आपण खुश होतो की आपल्या पूर्वजांनी चला आपला प्रसाद ग्रहण केलाय. खूप चांगला संकेत आहे, म्हणजे तुमच्याकडून तुमच्या पूर्वजांची कोणती अपेक्षा नाही आहे, ते तुमच्यावर प्रसन्न आहेत, या गोष्टीचा हा अर्थ होतो. जर का हा नैवेद्य कावळ्यांनी डाव्या बाजूला थांबून ग्रहण केला तर तो सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे. डाव्या बाजूनं प्रसाद कावळ्यांनी खाणं अत्यंत चांगली गोष्ट मानली गेली, हा एक संकेत झाला. पुढची गोष्ट अशी की काही स्वप्न आपल्याला पडतात पक्ष पंधरवड्याच्या आधी किंवा पक्ष पंधरवड्यात. बरीचशी स्वप्न आपल्याला रोज पडत असतात, बरीचशी स्वप्न ही लक्षात राहत नाही, त्यापैकी बरीचशी स्वप्न लक्षात राहतात. तर जर का तुमच्या स्वप्नांमध्ये तुमचे पित्र या दिवसांमध्ये आले तर या गोष्टीचा असा अर्थ आहे की तुम्हाला तुमची पित्र आठवण करून देत आहेत की त्यांच्या तिथीला तुम्ही पितरांना जीव घातलं पाहिजे, किंवा त्यांना जेवण हवं आहे, किंवा तुम्ही पितरांचं काही करत नसाल तर ती आठवण करून देण्यासाठी सुद्धा पित्र बरं का तुमच्या स्वप्नामध्ये येऊ शकतात.
तर काही वेळा तुमच्या स्वप्नामध्ये पित्र येतात, पण ते अगदी शांत असतात, काही बोलत नाही, फक्त आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि निघून जातात. तर या गोष्टींचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा कलह चालू आहे, तुमचं जीवन हे व्यवस्थित रुळावर नाही आहे, भरपूर काही तुमच्या आयुष्यामध्ये खळबळ माजलेली आहे. तर पित्र तुम्हाला यातून संदेश देतात की तुम्ही आता शांत राहायचे, शांत राहून तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे. हे पित्र तुम्हाला स्वप्नातून संदेश देतात. काही जण आपले पित्र स्वप्नामध्ये आल्यावर घाबरतात, तर काही जण घाबरत नाहीत. बरेचसे अर्थ असतात स्वप्नांचे. मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवण्याचा लवकरच प्रयत्न करेन की स्वप्नांचे अर्थ काय. बरेचदा आपल्याला भयानक स्वप्न पडतं, पण त्याच्या पाठीमागं काहीतरी शुभ संकेत असतो. तर काही वेळा शुभ स्वप्न पडतं, पण त्याच्या पाठीमागे काहीतरी भयानक असं कारण आपल्या आयुष्यामध्ये होणार असतं. तर स्वप्नांवरचा व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा आपल्या चॅनलवर मी प्रयत्न करेन. तर आपल्या या पक्ष पंधरवड्यामध्ये पित्रांचा आवडता सगळ्यात नैवेद्य म्हणजे खीर. गव्हाची खीर हा नैवेद्य पित्रांना खूप आवडतो. तर शक्य असल्यास आणि तुम्हाला जमत असल्यास तुम्ही गव्हाच्या खिरीचा नैवेद्य तुमच्या पित्रांच्या तिथीला करा. गव्हाची खीर जमत नसेल, येत नसेल, मिळत नसेल काही वस्तू त्यामागच्या, तर तुम्ही तांदळाची खीर करू शकता, रव्याची, शेवयाची, कुठल्याही पद्धतीची खीर करू शकता. पण खरा जो मान आहे तो मान आहे गव्हाच्या खिरीचा. तर गव्हाची खीर तुम्ही आवर्जून आपल्या पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांच्या नैवेद्यामध्ये नक्की करा. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही या 15 दिवसामध्ये गाईला, काळ्या कुत्र्याला सुद्धा एखादा चपातीचा घास तुम्ही देऊ शकता. असं केल्यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष किंवा किती प्रखर पितृदोष असू दे ते नाहीसे होतात. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या पितरांच्या नावानं गोरगरिबांना किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना दान करा. दान केल्यामुळे सुद्धा तुमच्या पितरांवरचं जे काही गुन्हे असतील किंवा जे काही तुमच्या पितरांवर कर्ज असेल किंवा जे काही कर्ज, पाप पुण्याचं कर्ज असेल ते कमी होतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. तर तुम्ही पितृपक्षामध्ये दान करू शकता. पितृपक्षामध्ये तुम्ही काळे तीळ आणि मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल या गोष्टी दान करू शकता. त्या पद्धतीनं मीठसुद्धा तुम्ही या 15 दिवसांमध्ये दान करू शकता. निश्चित त्याचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तर हा व्हिडिओ होता की आपल्याला पितृपक्षामध्ये आपले पितृ आपल्याला काय संकेत देतात किंवा कावळ्याच्या दृष्टीनं आपल्याला काय संकेत, आपल्याला शुभ किंवा अशुभ मिळतोय किंवा आपल्याला काय स्वप्न पडते, त्याचं सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला असेल किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजच्या पुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.